स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये बायस कशा प्रकारे वर्क होतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। खूप सारे कन्सेप्ट आहेत, खूप सारे बायसचे व्हिडिओ आहेत, बट होतं काय की तुम्ही बायसचा व्हिडिओ बघता, बायसची कन्सेप्ट बघता, तरी देखील तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉब्लेम होतो, तरी देखील तुमचे अनालिसिस फसत असते। कदाचित तुम्हाला कधी कधी बायस तुमचे क्लिअर असतात, एखादा ऑर्डर ब्लॉक, एखादा एफएजी तुम्ही बघता, त्या ठिकाणी तुम्ही बायची किंवा सेलची एंट्री घेता, पण तिथून देखील तुमचा स्टॉप लॉस होत असतो आणि त्या स्टॉप लॉस झाल्यानंतर तुम्ही परत रिव्हेंजमध्ये बायस आपला चुकला म्हणून परत उलटा ट्रेड घेता, त्यामध्ये परत उलटा स्टॉप लॉस होतो आणि याच्यामध्ये परत रिव्हेंज ट्रेडिंग वाढतं आणि रिव्हेंज ट्रेडिंग वाढलं की तुमचे लॉसेस हे हमखास होत असतात। तर आता बायस कशा प्रकारे बघितलं पाहिजे, कशा प्रकारे आपला डिरेक्शन क्लिअर ठेवली पाहिजे आणि बायसच्या डिरेक्शनमध्येच कसा ट्रेड घेतला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर वेळ नसेल तर हा व्हिडिओ इथे स्किप करा किंवा वॉच लेटरमध्ये ऍड करा आणि पुन्हा कधी ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल, बायस शिकण्याची इच्छा असेल त्यावेळेस आणि हा व्हिडिओ बघा। त्याचं कारण असं मित्रांनो, हा व्हिडिओ तुमचं पूर्ण आयुष्य बदलणार आहे, कारण का तुम्ही आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बघितले असतील, जेवढं नॉलेज गेन केलं असेल, सगळं यावेळेनंतर तुमचा बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे चेंज होऊन जाईल। कारण का मी जे शिकवणार आहे ते पूर्णपणे प्रॉपर ICT मध्ये जे मायकल सरांनी शिकवलंय ते कशा प्रकारे, त्यातला मी काही गाभा काढून घेतलाय, तर मला माहिती आहे की हे मोस्टली फेल होत नाही अशा प्रकारचं तुम्ही बायस बघितलं तर कशा प्रकारे वर्क करायचं, कशा प्रकारे हे बघायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघूयात। ठीक आहे, याच्यामध्ये फालतूचं मोटिवेशन वगैरे काही नसणार आहे, तुम्हाला फक्त नॉलेज मिळेल आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील। तर भेटूया व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायस काय कन्सेप्ट आहे ती बघणार आहे। लॉंग टर्ममध्ये किंवा इंट्राडे करत असाल किंवा स्कॅल्पिंग जर तुम्ही करत असाल तर कशा प्रकारे ट्रेडिंग केलं पाहिजे, कशा प्रकारे चार्ट ॲनालिसिस केलं पाहिजे आणि तुमचं बायस कसं क्लिअर केलं पाहिजे। बायस म्हणजे थोडक्यात मराठी भाषेत जर बोलायचं झालं तर तुमची दिशा ठरली जाते मार्केटमध्ये, ट्रेड कोणत्या दिशेला घ्यायचं आहे ते अगोदर जर आपले क्लिअर असेल तर आपल्याला मार्केटमध्ये कसलाही प्रॉब्लेम येत नाही। आता बघा, तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केला असेल, एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ठिकाणी छोटीशी गोष्ट सांगतो। जरी तुम्ही SMC लर्निंग करत असाल, तुम्हाला एक 70% 20% SMCचं नॉलेज जरी असेल तरी देखील काय होतं मित्रांनो, कधी कधी ऑब्झर्व केलं असेल तर तुम्ही बघा, तुम्ही रिलेट करता या गोष्टीला। काय होतं, सपोज आता या ठिकाणी एखादा तुम्ही मिटिगेशन ब्लॉक वगैरे बघितलात आणि त्या ठिकाणी तुम्ही अशी बायची एंट्री जर सपोज केली या ठिकाणी, ठीक आहे, पूर्ण SMC फॉलो करून, तुमची रिटेल कन्सेप्ट पूर्ण फॉलो करून जर तुम्ही बायची एंट्री केली या ठिकाणी, तर होतं काय, तुमची एंट्री घेतली जाते, वर जातं मार्केट थोडंसं आणि काय होतं, परत मार्केट असं खालच्या दिशेला येत असतं, तुमचा इथं स्टॉप लॉस हिट करतं। ठीक आहे, आता जर तुमच्यासोबत कधी असं घडलं असेल तर तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये आलं असेल, परत आपण काय करतो, आपलं कुठेतरी चुकले, आता या ठिकाणी लिक्विडिटी हँड झाली असं समजून परत आपण काय करतो, डाऊन साईडचा ट्रेड घेतो। ठीक आहे, आणि डाऊन ट्रेडचा तुम्ही ट्रेंड घेतला की परत या ठिकाणी मार्केट असं वर जात असते। तर हे बरेच वेळा कधी कधी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बघा, जर असं होत असेल तर त्याचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे बायस। आपलं बायस जर क्लिअर नसेल तर हा इथे स्टॉप लॉस ओढणार आणि ज्यावेळेस तुमचे बायसेस किंवा हे या गोष्टी क्लिअर नसतात त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाइम काय होतं माहिती आहे का, जास्तीत जास्त तुमचे स्टॉप लॉस हिट होत असतात आणि जेव्हा जास्तीत जास्त स्टॉप लॉस हिट होतात त्यावेळेस लोक रिव्हेंज ट्रेडिंग करतात आणि रिव्हेंज ट्रेडिंग केलं का मग त्याचे प्रॉब्लेम तुम्हाला माहीत आहेत, कॅपिटल लॉस होणे, अकाउंट मायनसमध्ये जाणे, मग लोक म्हणतात माझं अकाउंट उडलं, माझं फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये अकाउंट गेलं किंवा माझं इंडियन मार्केटला लॉस झाला। ठीक आहे, बऱ्यापैकी इश्यूज या गोष्टींमुळे होतात, कारण त्याला आपण ओव्हर ट्रेडिंगचं मेन कारण हेच आहे की आपल्याला बायसेस क्लिअर नसतात। जर विचार करा, तुम्हाला जर पहिल्यांदाच माहिती आहे की मार्केट तुमचं इथून कंटिन्यू वरच जाणार आहे, ठीक आहे, तुमची दिशा ठरलेली आहे, तर तुम्ही काय या ठिकाणी सेलचा ट्रेड घ्याल, ठीक आहे, किंवा इथं परत आल्यानंतर तुम्ही या पॉईंटला परत रिव्हर्स ट्रेड कशा ट्रेड घ्याल, तुम्ही इथून बायचा ट्रेड घेणार ना, आणि ते पण मोठे रिस्क रिवॉर्डने। जर ह्या प्रॉब्लेमपासून वाचायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा मित्रांनो, कारण याच्यामध्ये ज्या ज्या पॉईंट मी कव्हर करणार आहे त्या एवढ्या महत्त्वाचे आहेत की परत तुम्हाला यानंतर कोणताही डाऊट राहणार नाही आहे। ठीक आहे, तर बायस बघत असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मी ते परत एकदा चार्ट ड्रॉ करतो आणि तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल। मार्केट असं ट्रॅव्हल करत असतं, बरोबर का, ज्यावेळेस मार्केट असं ट्रॅव्हल करतं त्यावेळेस मार्केट कशापासून ट्रॅव्हल करत असते, तर नॉर्मल जसं मी पहिला पॉईंट दिला आहे PY टू लिक्विडिटी। PY टू लिक्विडिटी म्हणजे काय असते, एका कोणत्याही पॉईंटपासून मार्केट त्या PYला टच करून वरच्या कोणत्याही लिक्विडिटीला किंवा वरच्या PY पासून खालच्या लिक्विडिटीला मार्केट ट्रॅव्हल करत असतं। तर PY जर समजा थोडक्यात समजून घ्यायचं म्हटलं तर PY काय असतं, पॉईंट ऑफ इंटरेस्ट। पॉईंट ऑफ इंटरेस्टमध्ये त्या पॉईंटला तुमचा इंटरेस्ट आहे बाय किंवा सेल करण्याचा। आता तुम्ही कोण, तर रिटेलर लोक किंवा मोठमोठे कॉर्पोरेटचे लोक, खूप मोठमोठे हेज फंड मॅनेजर्स, या सगळ्यांचा इंटरेस्ट असतो की त्या पॉईंटला आपल्याला ऑर्डर टाकायचे, कारण का तिथे खूप मोठा पैसा लपलेला असतो मित्रांनो, लक्षात घ्या। तर आता PY कोणते कोणते असतात, लिक्विडिटी कोणती कोणती असते ती आपण थोड्या या वेळेमध्ये बघणार आहे। ठीक आहे, जरी तुम्हाला काही या गोष्टी माहीत नसतील, तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तरी काळजी करू नका, कारण तुम्हाला बऱ्यापैकी हा व्हिडिओ समजून जाईल। बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा तुम्हाला 110% व्हिडिओ समजेल, कारण का आपण तेवढ्या सोप्या पद्धतीने हे शिकवणार आहे। ऑल राईट, तर आता बघा, PY टू लिक्विडिटी आणि लिक्विडिटी टू PY हे मार्केट चालत असते। नॉर्मल विचार करा, तुम्ही जर आता एक एक्झाम्पल आपण घेऊयात, इथं मी कसं आहे, मी व्हिडिओ बनवताना पॉईंट लक्षात राहावे म्हणून असे पॉईंट करून ठेवतो। ठीक आहे, तर याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष नाही दिलं चालेल, बट मी जे तुम्हाला आता इथे ड्रॉ करून जातो त्याच्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर विचार करा, तुम्ही फुटबॉल खेळताय आणि 7-8 प्लेयर इथे असे खेळत आहेत मार्केटमध्ये,
तर ते प्लेयर ज्यावेळेस एकमेकांकडे बॉल पास करत असतात मित्रांनो, तर तो बॉल कसा पास होत असतोय लक्षात घ्या. बॉल समजा तुम्ही या प्लेअरला पास केला तर ह्याच्याकडे जातो, हा प्लेअर काय करतो परत याच्याकडे बॉल पास करतो, हावाला काय करतो याच्याकडे, ठीक आहे, परत हावाला कुठेतरी इकडे, परत हावाला इकडे, असं म्हणजे बॉल पास होत 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 शेवटी एका सर्टन गोल लेवलला येत असतो, ठीक आहे फुटबॉल. तर सेम मार्केट पण तसं काम करतं. मार्केट काय करतं, ह्या मुवमेंटपासून कंटिन्यू असं स्ट्रेट जात नाही, परत खाली येतं, परत वर जातं, परत कुठेतरी इथले POI घेतं, परत वर जातं, असं म्हणजे एक झिगझॅग स्ट्रक्चरमध्ये मार्केट जाऊन शेवटी त्याच्या ठरलेल्या पॉईंटला पोहोचत असते. तर ठरलेला पॉईंट म्हणजे कोणता मित्रांनो, लक्ष द्या. जेव्हा कधी पण मार्केटला सपोज आता विचार करा, मार्केट म्हणजे काय, एका दिवसाची किंवा एका सेकंदाची किंवा एका मिनिटाची कॅन्डल आहे का, नाहीये. आता मार्केटमध्ये काय असते, प्रत्येक जी कॅन्डल असते ना त्याचा काहीतरी मोटिव्ह ठरलेला असतोय, ठीक आहे. आता विचार करा, सपोज आता ही 1 महिन्याची कॅन्डल आहे, ही 1 मंथची कॅन्डल आहे आणि ह्या कॅन्डलला कुठल्या तरी पॉईंटपासून स्टार्ट होऊन कुठल्या तरी पॉईंटला एंड व्हायचं आहे. आता विचार करा, महिन्याची सुरुवात या ठिकाणी कुठेतरी झालेलं आहे, ठीक आहे, या ठिकाणी, आणि महिना सुरू झाल्यानंतर काय करतं, ती कॅन्डल अशी खाली जाते, म्हणजे सगळे सेलिंग पॉईंट घेतं, परत वर जातं, कुठेतरी ते वरती जाऊन क्लोज होतं. म्हणजे हा एक ठरलेला त्याचा पॉईंट ठरला वरती जाऊन क्लोज होण्याचा, म्हणजे त्याचा मोटिव्ह ठरलेला आहे वर जाऊन क्लोज व्हायचा, ठीक आहे. तर हा मोटिव्ह जर तुम्हाला माहीत असेल कुठे क्लोज व्हायचे, तर तुम्हाला परत घाबरायची गरज पडणार नाही. आता प्रत्येक कॅन्डल वाईज हा मोटिव्ह वेगळा ठरू शकतो. तो कसा ठरतो, तर तो ठरतो ह्या POI आणि लिक्विडिटीवरती, ठीक आहे. आता तुम्हाला हा बेसिक कन्सेप्ट कळली आणि बेसिक थेरी लक्षात आली. आता आपण थोडंसं टेक्निकलमध्ये घुसायचा प्रयत्न करूयात, ठीक आहे. तर मित्रांनो समजून घ्या लिक्विडिटी काय असते. पहिल्यांदा ह्या गोष्टी गरजेचं आहे खूप जाणून घेणं. लिक्विडिटी काय असते मित्रांनो, नॉर्मली ज्यावेळेस तुम्ही असं मार्केटमध्ये ट्रेड करत असतात त्यावेळेस लिक्विडिटी कोणत्या पॉईंटला असते आणि कोणत्या प्रकारची हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर पहिला पॉईंट आहे मित्रांनो, लो अँड हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी. आता ही खूप महत्त्वाची आहे आणि ह्या 3 खूप महत्त्वाचे आहेत. आता खूप सारे प्रकार आहेत, ते आपण येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये बघू डीपमध्ये. बट आता सध्याला आपल्याला या व्हिडिओसाठी गरजेचे कोणते आहेत, लो अँड हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी, मंथली विकली डेली लिक्विडिटी, स्विंग हाय आणि स्विंग लो लिक्विडिटी. तर तुम्हाला लो आणि हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी काय असते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे बघा, अशा 3 कॅन्डल सपोज मी काढले या ठिकाणी आणि या कॅन्डलमध्ये विचार करा, ह्या ज्या 2 कॅन्डल आहेत, पहिली कॅन्डल आणि ही तिसरी कॅन्डल, ह्या 2 कॅन्डलच्या मध्ये जो गॅप दिसतोय ना, असं जर कॅन्डलच्या मध्ये गॅप असेल ना मित्रांनो, तर ती असते हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी, ठीक आहे. याला हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी म्हणतात. फक्त पॉईंट लक्षात ठेवा, जर या कॅन्डलच्या मध्ये असा कोणताही गॅप नसेल, अशा सायमल्टेनियसली कॅन्डल असतील, तर ती जी लिक्विडिटी असते किंवा तो जो पॉईंट्स असतात हे असे कनेक्टेड पॉईंट, त्याला म्हणतात लो रेजिस्टन्स लिक्विडिटी, ठीक आहे. हे डायग्राम वाईज तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या क्विकमध्ये लक्षात राहायला समजून जाईल. आता मंथली विकली आणि डेली लिक्विडिटी काय असते, तर नॉर्मली विचार करा, ही जी एक कॅन्डल आहे, ही सिंगल कॅन्डल, ही कॅन्डल आहे पूर्ण मंथलीची, कशाची, एका महिन्याची ही कॅन्डल आहे. तर काय होतं, ज्यावेळेस आपण मंथली लिक्विडिटीचा विचार करतो, तर या कॅन्डलच्या हा सपोज विचार करा, ही जी कॅन्डल आहे ही महिन्याची कॅन्डल, या कॅन्डलचा जो हाय पॉईंट म्हणजे हा पॉईंट आणि जो खालचा लो पॉईंट आहे हा पॉईंट, ठीक आहे, हा वाला, तो पॉईंट म्हणजे याची लिक्विडिटी असते. या पॉईंटला खूप सारी लिक्विडिटी असते, या पॉईंटला खूप सारी लिक्विडिटी असते. आता लिक्विडिटी म्हणजे काय, ह्याचा जर तुम्ही एकदम सामान्य अर्थ जर घ्यायचा विचार केला, लिक्विडिटी म्हणजे काय असते, खूप साऱ्या हेवी अमाऊंटमध्ये ऑर्डर्स असतात त्या ठिकाणी, त्या ऑर्डर्स मार्केट एकदा त्या पॉईंटला येतं आणि त्या ऑर्डर एक्झिक्यूट करत असते. समजा आता इथे वरच्या दिशेला लिक्विडिटी आहे, तर काय करणार, समजा मार्केट आता दुसरं ओपन झालं कोणतं, तर काय करणार, वरची लिक्विडिटी घेणार, ठीक आहे, परत खालची लिक्विडिटी घेणार. आणि ज्यावेळेस लिक्विडिटी घेतली जाते, जसं मी सांगितलं लिक्विडिटी टू POI, समजा आता वर POI आहेत ना, तर वर जाऊन ते POI घेतं, परत खालच्या दिशेला लिक्विडिटीकडे ट्रॅव्हल करतं. ही सिंपल कन्सेप्ट याच्यात वर्क होत असते. आता हे झालं मंथली. विकलीचं पण सेम. आज समजा ही विकली कॅन्डल आहे, या कॅन्डलच्या वर हाय आणि ह्या लो पॉईंटला खूप सारी लिक्विडिटी असते. त्यानंतर स्विंग हाय आणि स्विंग लोची लिक्विडिटी काय असते मित्रांनो, तर हा स्विंग हाय, या ठिकाणी पण खूप सारे पेंडिंग ऑर्डर्स लिक्विडिटी असते आणि ही स्विंग लो, या ठिकाणी पण खूप सारे पेंडिंग ऑर्डर्स आणि लिक्विडिटी असते. सेम असं स्विंगला हायला आणि या ठिकाणी स्विंग हायला, ठीक आहे. आय थिंक तुम्हाला हे सारे 3 लिक्विडिटीचे प्रकार या ठिकाणी कम्प्लीटली कळलेले आहेत, ठीक आहे. नसतील कळले तर परत एकदा बघा आणि याला लिहून काढा. त्यानंतरचा पुढचा पॉईंट येतो POI. जसं मी सांगितलं POI म्हणजे पॉईंट ऑफ इंटरेस्ट. तर पॉईंट ऑफ इंटरेस्ट कोणते कोणते असतात मित्रांनो, तर याच्यामध्ये काही ब्लॉक्स असतात, ज्यामध्ये ऑर्डर ब्लॉक, रिजेक्शन ब्लॉक, मिटिगेशन ब्लॉक आणि ब्रेकर ब्लॉक. आता हे ब्लॉक्स काय असतात हे जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्यानंतरच्या काही व्हिडिओजमध्ये हा 1 to 1 प्रत्येक ब्लॉकचं वर्किंग आणि प्रत्येक ब्लॉकचा फायदा काय असतो हे अजून जास्त जे काही सगळे ब्लॉक्स आहेत ते सगळे ब्लॉक्स आपण 1 to 1 कव्हर करू. आता नॉर्मली जर ब्लॉक्स काय असतं हे जर स्पेसिफिकली बघायचं झालं तर ब्लॉक काय असतं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. या ठिकाणी समजा विचार करा, असं खूप मोठी इथे बाईंग झालेली आहे, हेवी बाईंग झालेली आहे किंवा खूप मोठी हेवी सेलिंग झालेली आहे. तर ही सेलिंग कोण करतं, मोठमोठे बिग प्लेयर जे असतात ते यांची बाईंग किंवा सेलिंग या ठिकाणी असते. तर ती कशी झालेली हे ओळखण्याचं काम ब्लॉक्समध्ये कळतं. आता गॅप म्हणजे काय नॉर्मली बघायला गेलं तर आता समजा ह्या 2 कॅन्डल आहे, ठीक आहे, या 2 कॅन्डलमध्ये असा जो हा गॅप असतो ना
त्याला आपण गॅप म्हणलं जातं, ठीक आहे. किंवा या ठिकाणी आता 3 कॅन्डलचं आपण फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊयात. असे 3 कॅन्डल मी काढले. आता हे 3 कॅन्डलच्या मध्ये ही जी कॅन्डल आहे फर्स्टवाली आणि ही तिसरी कॅन्डल, ह्या कॅन्डलच्या मध्ये पण एक तुम्हाला असा गॅप दिसतोय बघा, हा वाला गॅप, ठीक आहे. तर हा गॅप म्हणजे एफईजी किंवा इम्बॅलन्स याला म्हणलं जातं. तर ह्या फक्त मधली कॅन्डल सोडायची आणि पहिली कॅन्डल आणि तिसरी कॅन्डल ह्याच्यामध्ये गॅप दिसला पाहिजे आणि तो गॅप म्हणजे इम्बॅलन्स असतो. तर अशी पीओआय असतात. आता ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, नॉर्मली आपल्याला आता ह्याच्यामध्ये ऑर्डर ब्लॉक लागणार आहे आज, खूप महत्त्वाचा ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय असते, ज्या ठिकाणी विचार करा अशी खूप मोठी हेवी बाईंग येते ना, त्याच्या खालची जी पहिली कॅन्डल असते अशी, त्याला ऑर्डर ब्लॉक म्हणलं जातं. आत्तापुरतं तात्पुरतं तुम्ही एवढं लक्षात घ्या, ऑर्डर ब्लॉक म्हणजे ती कॅन्डल ज्याच्यानंतर खूप मोठी हेवी मोमेंटम येत असते, ठीक आहे. बाकीचे आपण ज्यावेळेस ब्लॉक्स बघू त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये अजून समजून जाईल. ऑलराईट, आता तुम्हाला समजलं आपल्याला कोणत्या गोष्टी लागणार आहेत. सुरुवातीला लिक्विडिटीचे 3 टाईप लागणार आहेत. ब्लॉक्समध्ये ऑर्डर ब्लॉक लागेल आणि एफईजीचा इम्बॅलन्स हा एक आपल्याला लागेल. त्यासोबत तुम्हाला ही गोष्ट पण क्लिअर झाली की पीओआय टू लिक्विडिटी मार्केट ट्रॅव्हल करतं आणि लिक्विडिटी टू पीओआय मार्केट ट्रॅव्हल करतं. आय थिंक आता आपल्याला पुढे जायला काही हरकत नाही आहे. आता एक खूप महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे. तो पॉईंट तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मार्केटमध्ये किती सोप्या गोष्टी, ठीक आहे. आता विचार करा, कोणतीही मार्केट, सपोज आता या ठिकाणी एक सपोर्ट आहे आणि या ठिकाणी असा रेजिस्टन्स आहे, ठीक आहे. आता ह्या सपोर्ट रेजिस्टन्स नंतर विचार करा मार्केट असं ट्रॅव्हल करतं, ठीक आहे. खाली आलं, परत वरती गेलं, सपोर्टला आलं या ठिकाणी, ठीक आहे. परत रेजिस्टन्स तोडून वर गेलं, या ठिकाणी आलं. तर मित्रांनो, एवढ्या सोप्या पद्धतीने मार्केट वर्क होते असं तुम्हाला वाटतंय का? तर बिलकुल नाही. मार्केट एवढं सोपं वर्क होत नाही. मार्केट वर्क होताना काही मोमेंटम देत असतं, काही कॅन्डलचे पॅटर्न बनवत असतं आणि त्या पॅटर्नला जर तुम्हाला कळलं कसं ओळखायचं तर अगदी सोपं होऊन जातं, लक्षात घ्या. तर आता पहिला आपला तो प्रकार आहे तो म्हणजे TDRS मॉडेल. TDRS मॉडेल काय करतं, नॉर्मली 4 कॅन्डलची थेरी मित्रांनो लक्षात घ्या. ही थेरी रेजिस्टन्सला पण सेम वर्क होती, सपोर्टला पण सेम वर्क होती आणि दोन्ही पॉईंटला ज्यावेळेस तुम्हाला ही समजती त्यावेळेस हे मार्केटचं अनालिसिस करणं एकदम इझी होऊन जातं मित्रांनो, लक्षात घ्या. आता मी काय करतो, ह्या 4 कॅन्डलचा इथे एक डायग्राम बनवतो आणि तुम्हाला त्याच्या थ्रू सांगतो की कशा प्रकारे कॅन्डल्स ह्या वर्क होत असतात आणि कोणत्या सिच्युएशनला त्या वर्क होतात. हे एकदा तुम्हाला कळलं की तुम्हाला परत काही घाबरण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर मी हे MMC थेरी परत डिलिंग रेंज पण तुम्हाला आता सांगून देतो, म्हणजे तुम्हाला यामध्ये काही टेन्शन राहणार नाही. तर या ठिकाणी आपल्या ह्या 4 कॅन्डल काढून झालेले आहेत आणि तुम्हाला विचार करायचे की हा ठिकाणी हा रेजिस्टन्स पॉईंट आहे. कोणता? रेजिस्टन्स पॉईंट. आणि ज्यावेळेस कधी मार्केट रेजिस्टन्सला येत असतं आणि त्यावेळेस तिथून त्याला रिव्हर्सल द्यायचं असेल मार्केटला, विचार करा नॉर्मली मार्केट रेजिस्टन्सला आले आणि इथून त्याला रिव्हर्स फिरायचंय, तर ते रिव्हर्स एवढं इझिली फिरत नाही, ठीक आहे. ते कसं फिरतं तुम्हाला सांगतो, ह्या 4 कॅन्डलच्या थेरीनुसार फिरतं. कशी 4 कॅन्डल थेरी? पहिली जी थेरी असते मित्रांनो, आता रेजिस्टन्स म्हणजे वरचा पॉईंट असतोय. आता या ठिकाणी वर रेजिस्टन्सला मार्केट आहे समजा, मार्केटला रिव्हर्स फिरायचंय. मार्केट काय करतं, पहिल्यांदा येतं त्या रेजिस्टन्सला टॅप करतं. पहिली कॅन्डल कोणती असते मित्रांनो? टॅपिंग. त्याला आपण T नाव देऊयात, ठीक आहे. पहिली कॅन्डल टॅपिंग झाली. दुसरी जी कॅन्डल असते ती काय करते, डिस्प्लेसमेंट देते. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ही समजा आता टॅपिंग करून अपसाइडला कॅन्डल झाली तर दुसरी कॅन्डल त्याच्या अपोजिट डायरेक्शनला सेलिंगची मुवमेंट देत असते, ठीक आहे. तिसरी कॅन्डल काय करते मित्रांनो, तिसरी कॅन्डल परत काय करते, हे डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर या डिस्प्लेसमेंट कॅन्डलचे जेवढे सगळे पीओआय आहेत, पीओआय म्हणजे ती जसं मी आता बोललो तुम्हाला ऑर्डर ब्लॉक वगैरे सगळे छोटे पीओआय घेते आणि रिटेस्ट करते. तर आता ही दुसरी जी कॅन्डल आहे ह्याला आपण नाव देऊयात, काय नाव देऊयात, डिस्प्लेसमेंट म्हणजे D नाव देऊ याला D नाव दिलं. तिसरी जी कॅन्डल आहे त्याला मी काय नाव देतो, रिटेस्ट. ही काय करते, रिटेस्ट करते R. आणि जो चौथीची कॅन्डल असते ती काय करते, एक्सपान्शन, ठीक आहे. एक्सपान्शन देते म्हणजे लॉंगचं एक मुवमेंट देते. तर ह्या एक्सपान्शन मुवमेंटमध्ये आपल्याला समजते की मार्केट आता डाऊन ट्रेंडला रिव्हर्स होणार आहे. त्याला मी E नाव देतो, E म्हणजे एक्सपान्शन. ऑल राईट, तर हे तुम्हाला TDRE मॉडेल कळलेलं आहे की तुम्हाला चुकून TDRS झाले, पण हे TDRE मॉडेल, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 4 कॅन्डलचं मॉडेल वर्क करत असतं कोणत्याही सपोर्ट आणि रेजिस्टन्सला. आता रेजिस्टन्सला झालं, सपोर्टला समजा मार्केट आहे, विचार करा या ठिकाणी मार्केट आहे सपोर्टला, तर सपोर्टला मार्केट काय करणार, मार्केट नॉर्मली विचार करत असते की कोणत्या तरी पॉईंटवरून रिव्हर्स फिरावं. समजा आता या पॉईंटला मार्केटला रिव्हर्स फिरायचे, तर काय होतं, ही कॅन्डल पहिल्यांदा काय करते, या सपोर्टला टॅप करते. टॅप झाली की दुसरी कॅन्डल काय करत असते मित्रांनो, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट देते. काय करते, डिस्प्लेसमेंट देते. तिसरी कॅन्डल काय करते, डिस्प्लेसमेंट नंतर या सगळ्या ह्या जी कॅन्डल डिस्प्लेस झाली त्याची सगळी पीओआय घेते आणि चौथी कॅन्डल काय करते, परत वरच्या दिशेला एक्सपान्शन देत असते, ठीक आहे. एक सेकंड, ह्याला मी हिरवा कलर करतो म्हणजे परत अपसाईडला कॅन्डल गेली. ह्या कॅन्डलला मी आता कलर देतो हिरवा, ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, पहिली कॅन्डल काय करते, टॅपिंग. दुसरी कॅन्डल डिस्प्लेसमेंट. तिसरी कॅन्डल परत एकदा खालच्या दिशेला येऊन रिटेस्ट करते, सगळे रिटेस्ट करते. आणि चौथी कॅन्डल असते ती एक्सपान्शन करते म्हणजे परत वरच्या दिशेला जात असते. आता ही झाली थेरी तुमच्या लक्षात आली असेल. तर ही 4 कॅन्डलची थेरी आहे ती असं नाही की बरोबर तुम्हाला 4च कॅन्डल दिसतील, ते असं पण होऊ शकतं, एखादी स्विंग बनवू शकते. स्विंग कशी बनणार तुम्हाला,
तर मार्केट टॅप होणार, परत वर जाणार, परत रिटेस्टला येणार आणि परत एक्सपान्शन देणार. ठीक आहे. तर ही जी डिस्प्लेसमेंट कॅन्डल असते या कॅन्डलमध्ये तुमचं कुठे ना कुठे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होत असतं. म्हणजे आपला चेंज ऑफ कॅरेक्टर जे आपण शिकलो दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये ते होत असते. डिस्प्लेसमेंटच्या कॅन्डलमध्ये कुठेतरी चेंज ऑफ कॅरेक्टर झालं की या ठिकाणचा कोणता POI असेल त्या POI पासून असं मार्केट वरच्या दिशेला एक्सपान्शन करत असतं मित्रांनो. हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि या थिअरीनुसार तुमचं बायस देखील वर्क करतं. ठीक आहे. आता हे झालं. आता तुम्हाला मला दुसरी एक कन्सेप्ट सांगायची ती म्हणजे MMC थिअरी. कोणीतरी कमेंटमध्ये पण विचारलेलं सर MMC कन्सेप्टमध्ये प्रॉब्लेम होतोय. तर MMC काय नसते तुम्हाला सांगतो, एकदम नॉर्मल विषय आहे. त्याला म्हणतात मिरर कन्सेप्ट. ठीक आहे. मार्केट मिरर कन्सेप्ट म्हणतात त्याला. ते एकदम इझी आहेत. आता त्याचे खूप मोठे मोठे तुम्हाला कोर्सेस भेटतात नाही का, पण थिअरी नॉर्मल जर समजून घेतली तुम्ही तर एकदम तुम्हाला सांगतो इथे सिंपल कशी असते. एक नॉर्मल विचार करा. ठीक आहे. एकदम आता तुमच्या हातात समजा इथे एक आरसा आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचं, तुम्ही ह्याच्या इथून या पॉईंटवरसून त्या आरशावर अशी लाईट मारली. ठीक आहे. बॅटरीची लाईट. तर ती लाईट अशी वर निघून जाईल का? नाही जाणार. ती काय होणार, खाली येणार इथपर्यंत कुठपर्यंत. तर परत काय करायचं तुम्ही, परत इथे एक आरसा लावायचा. विचार करा नॉर्मल. आता ह्या आरशाला ही जी लाईट आली ती इथून खाली घुसणार नाही, ती काय करणार अशी वर जाणार. ठीक आहे. इथे जाणार ह्या साईडला तिरकी. परत इथे कुठेतरी आरसा असतो, तो आरसा काय करतो या ठिकाणी अशी परत लाईटला रिव्हर्स दाबतो. ठीक आहे. तर ही जी मिरर कन्सेप्ट आहे, नॉर्मली मिरर म्हणजे काय, आरशाला परावर्तित करतं प्रकाशाला. तसंच सेम मार्केटचं आहे. मार्केट काय करते, आता इथे विचार करा, या पॉईंटपासून मार्केट इथे गेले, या ठिकाणी समजा एक मिरर आहे. मिरर म्हणजे काय असतोय, ऑर्डर ब्लॉक किंवा FEG POI असतात नॉर्मली. ठीक आहे. त्यासाठी कोणते तुम्ही ब्लॉक्स वापरा, कोणते गॅप वापरा. तर या ठिकाणी समजा लिक्विडिटी आहे किंवा एखादा POI, त्या POI पासून मार्केट काय करतं, परत खाली येतं. परत या ठिकाणी कोणता POI असतो, त्या POI पासून परत मार्केट वर जातं. परत या ठिकाणी कोणता तरी POI असतो, त्या पॉईंटपासून परत खाली येतं. तर नॉर्मली मिरर जसे कशी प्रकाशाला फिरवायचे काम करतात तशी POI जे असतात ते स्ट्रॉंग असतात आणि त्या POI मध्ये ताकद असते मार्केटला रिव्हर्स फिरवण्याची. ठीक आहे. परत लक्ष द्या, POI मध्ये ताकद असते मार्केटला रिव्हर्स फिरण्याची. जर एखादा छोटा ऑर्डर ब्लॉक जरी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड ताकद असते मार्केटला रिव्हर्स करण्याची. तर आता ते कोणत्या पॉईंटला रिव्हर्स केलं पाहिजे, कोणत्या पॉईंटला बघितलं पाहिजे हे बघणं म्हणजे बायस बघणे. आय थिंक तुम्हाला थिअरॉटिकल सगळा पार्ट कंप्लीट झालेला आहे आणि एक पॉईंट राहिलेला आहे तो म्हणजे डिलिंग रेंज. डिलिंग रेंज म्हणजे काय असतं मित्रांनो, आता एक थिअरी आहे, थिअरी म्हणजे नॉर्मल थिअरी आहे. तर आता हे विचार करा, मार्केट समजा असं वर चाललंय, या ठिकाणी वर चाललंय आणि काही लोकांना कन्फ्युजन असते की मार्केट एवढं वर गेल्यानंतर खाली कुठपर्यंत येईल. ठीक आहे. तर हे नॉर्मल रिटेल कन्सेप्टची कन्सेप्ट आहे. आपण ह्याला SMC मध्ये यूज करतो. कशी, आपल्याला काय करायचं, फिबोनाची टूल वापरायचं. फिबोनाची टूल इथून उचलायचे, असं इथे मार्क करून घ्यायचं मित्रांनो या ठिकाणी. आणि डिलिंग रेंज म्हणजे काय असते, ही जी हा जो पॉईंट आहे ना कोणता 0.618 to 0.78 हा पॉईंट म्हणजे डिलिंग रेंज असतो मित्रांनो. हा पॉईंट डिलिंग रेंज. तर या पॉईंटला टच होऊन मार्केटचे चान्सेस असतात वरती जाण्याचे. ही काय ह्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस असतात ॲज पर POI, बट 70% चान्सेस असतात की या डिलिंग रेंज पासून मार्केट वर होईल. हे मार्केट इथे खाली पडत आले. तुम्हाला आता बायस तुमचे डाऊनचे आहेत आणि तुम्हाला विचार करायचा की मार्केट इथून कुठून वरती येऊन रिट्रेस होऊन खाली जाईल. तर त्याच ठिकाणी तुम्ही सेम परत अपोजिट मार्केटला सुद्धा हे फिबोनाची वापरू शकता आणि तुमचे डिलिंग रेंज इथे चेक करू शकता. आता बघा इथपर्यंत आले. आता डिलिंग रेंज कुठं आहे या ठिकाणी, हे पहा इथे. तर ह्या ठिकाणून मार्केट रिव्हर्स जाऊ शकतं. हे त्याचं एक कॅल्क्युलेशन लावू शकता तुम्ही. तर आय थिंक तुम्हाला ही डिलिंग रेंज पण इथे समजले. आता स्ट्रॅटेजिकल सगळ्या गोष्टी तुम्हाला बायसच्या ऑलरेडी समजलेल्या आहेत, तुम्ही नोट केले असतील. आता आपण ह्याला रिअल टाईम चार्टवरती कशाप्रकारे हे बघायचं आहे, कशाप्रकारे बायस फाइंड करायचं आहे हे आपण बघूयात आणि कशाप्रकारे तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. जसं की आपण आता लिक्विडिटी बघितली होती मंथली, विकली, डेली. तर आपल्याला बायस बघत असताना सुद्धा ह्या डिरेक्शनमध्येच बायस चेक करायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला मंथली कॅन्डल, परत विकली कॅन्डल आणि परत डेली कॅन्डल अशा वेमध्ये हे बायस हे फाइंड करायचं आहे. ऑल राईट. तर आता हे सगळे पॉईंट तुम्ही मार्कआउट करून घ्या, लक्षात ठेवा. कसंही करा, मला काय माहीत नाही, पण तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे. थिअरॉटिकल पार्ट्स आणि हे खूप महत्त्वाचे आहेत आणि याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग एंट्री पण मिळते मित्रांनो. तर ती एंट्री कशी घ्यायची ही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे. कारण मंथली, विकली, डेली यामध्ये तुम्ही एंट्री तर नाही येऊ शकत. तर इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर त्यासाठी एंट्री कशी घ्यायची हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघूयात आणि त्यासाठी तुम्हाला हा बायसचा पूर्ण व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. आपण आता सीधा चार्टवरती येऊयात. आपण काय करू, रँडम एका ठिकाणी चार्टला सिलेक्ट करूयात. कुठे करूयात तुम्ही सांगा, इथे करूयात. ठीक आहे. कारण हे मागचे मोमेंटम येऊन गेले त्यामुळे याच्यात आपल्याला समजणार नाही. समजले असेल पण काहीतरी मला वाटतं कोणता काल आहे 2020 कोविडचा वगैरे आसपासचा हा पडलेला मार्केट आहे, त्यामध्ये त्याच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेस कसं आहे, मी काल पण सांगितलं होतं, ज्यावेळेस न्यूज वगैरे असतात त्यावेळेस कोणी किती मोठा ॲनालिस्ट असला ना तरी तो फसत असतो मित्रांनो. ठीक आहे. तर आता बघा, ज्यावेळेस तुम्हाला बायस चेक करायचे त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा कधीही लक्षात घ्या, तुम्हाला यायचं आहे मंथली कॅन्डलमध्ये.
मंथली कॅन्डलमध्ये आल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी मार्क करायच्या आहेत. तर एक गोष्ट तुम्ही खूणगाठ बांधा या ठिकाणी. तुम्हाला पहिल्यांदा जेवढे लिक्विडिटी आणि जेवढे पीओ आहेत ते सगळे मार्क करून घ्यायचे आहेत. आता लिक्विडिटी कुठे कुठे, आता इमेजिन करा मार्केट या पॉईंटला आहे, सध्याला या कॅन्डलला मार्केट आहे आणि तुम्हाला जसं मी बोललो प्रत्येक लिक्विडिटी मार्क करायचे. लिक्विडिटी कोणत्या कोणत्या प्रकारचे, 3 प्रकारच्या. पहिली लिक्विडिटी असते हाय लोची लिक्विडिटी, ही मार्क केली. ठीक आहे. आता आपण थोडं उलटं करूया. लिक्विडिटी मार्क करायच्या अगोदर आपण सगळे पीओआय मार्क करून घेऊया. ठीक आहे. तर पीओआय मध्ये काय बोललो तुम्ही, ऑर्डर ब्लॉक. जी हेवी कॅन्डल आहे त्याच्या पहिली कॅन्डल म्हणजे ऑर्डर ब्लॉक. आता ही कॅन्डल ऑर्डर ब्लॉक आपण मार्क करून घेतली. ठीक आहे. आता त्यानंतर मी काय बोललो, एफईजी मार्क करायचे. आता यानंतर एफईजी कुठे आहे, तर या ठिकाणी हा पूर्ण एफईजी आहे. ठीक आहे. इथे गॅप दिसतो ना तुम्हाला, 2-3 कॅन्डलच्या मध्ये गॅप दिसतोय बघा, तो एफईजी आहे. ठीक आहे. आपण याला नावं पण देऊन ठेवा म्हणजे परत आपल्याला लोड राहणार नाही. ठीक आहे. हा एफईजी आला आणि या ठिकाणी हा ऑर्डर ब्लॉक आहे, त्याला पण आपण नाव देऊन घेऊयात म्हणजे आपल्याला समजून जाईल चांगल्या प्रकारे. हा इथे ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे. आता हे पी ब्लॉक काय झालं, ऑलराईट. आपल्याला ऑर्डर ब्लॉक आणि एफईजी भेटलेला आहे या ट्रेंडमधला. ठीक आहे. आपल्याला आता बायस इकडे शोधायचं आहे ना, पूर्ण हा पूर्ण होऊन गेला पार्ट आहे. आता हा पूर्ण अप ट्रेंडचा पार्ट आहे, त्यामध्ये आपल्याला बायस शोधायचे. आता हा ऑर्डर ब्लॉक, हा एफईजी मार्क झाला. आता अजून काय शोधायचं आपल्याला, कुठे अजून कोणता एखादा ऑर्डर ब्लॉक किंवा पीओआय कोणता शिल्लक आहे का बघा. जर असेल तर तो पण मार्क करून घ्यायचा, नसेल तर सोडून द्यायचा. ठीक आहे. आता बघा तुम्ही विचार कराल, या ठिकाणचा पीओआय, या ठिकाणी एक ब्लॉक दिसतोय, सॉरी एफईजी दिसतोय. तर हा एफईजी तर टॅप केलाय मार्केटने, ह्याचा विषय संपलेला आहे आता. ठीक आहे. आणि हा ऑर्डर ब्लॉक जरी तुम्ही कन्सिडर केला पूर्ण हावाला ही कॅन्डल, तरी देखील हा मार्केटने घेतलेला आहे, त्यामुळे ह्याचा पण विषय संपलेला आहे. आता रिमेनिंग कोणते आहेत, हावाला ऑर्डर ब्लॉक आणि हा एफईजी. बाकी कुठे काय दिसतंय का बघा, मला तर दिसत नाहीये. आता त्याला आपण इग्नोर करूयात. आता मित्रांनो कोणता पार्ट राहिला, तो म्हणजे लिक्विडिटी. आता विचार करा, नॉर्मल लिक्विडिटी मी काय सांगितलं होतं आणि हायची आणि लोची लिक्विडिटी. आता बघा हा एक पॉईंट आहे, हे ऑर्डर ब्लॉकच्या मध्ये आले, मार्क करून ठेवा. तरी पण दुसरी कोणती आहे, ही वाली लिक्विडिटी या ठिकाणी आहे लोची. तिसरी कोणती आहे, हे बघा ही वाली लिक्विडिटी आहे. ठीक आहे. इथे अजून कोणते या ठिकाणी आहे. ऑलराईट. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते, ती म्हणजे एक नॉर्मली कॅल्क्युलेशन लावायचं असतं डोळ्याने आपल्याच, की बाबा कुठपर्यंत मार्केट खाली येऊ शकतं किंवा कुठपर्यंत जास्तीत जास्त. आता इथे एवढे मोठे पीओआय असताना ही लिक्विडिटी घ्यायला येईल का मार्केट, तर ऑब्व्हियसली नाही येऊ शकत. हे एक ॲनालिसिस नॉर्मली आपण डोळ्याने करू शकतो. तरी पण आपण एक माहितीसाठी तुम्हाला आपण मार्क करून ठेवूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मार्केट कसं रिव्हर्स होऊ शकतं. आता इथं मी लिक्विडिटी मार्क केली, या ठिकाणी मी हे लिक्विडिटी मंथली मार्क केली आणि अजून कोणती राहते लिक्विडिटी. आता ही करंट कॅन्डल आहे, त्यामुळे ह्याला मार्क करायची नाही. तर आता ही लिक्विडिटी जी वरची होती ती पण या मार्केटने घेतलेली आहे, या कॅन्डलने या मंथमध्ये घेतलेली आहे आणि मार्केट खाली आले. इथं लक्षात द्या, इथे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, मार्केटनं मागची लिक्विडिटी घेऊन मार्केट खाली आले, सगळे ऑर्डर ब्लॉक वगैरे सगळे घेऊन खाली चालले. आता बघा आपली कॅन्डल थेरी काय आहे मित्रांनो, आपली कॅन्डल थेरी काय मी सांगितली, TDRE 4 कॅन्डल थेरी. कोणती कॅन्डल थेरी आहे हे बघा. पहिली कॅन्डल काय करते, टॅपिंग. दुसरी कॅन्डल काय करते, डिस्प्लेसमेंट. तिसरी कॅन्डल काय करते, रिटेस्ट. आणि चौथी कॅन्डल काय करते, एक्सपान्शन. जर तसं नाही झालं, मी काय म्हणतो अजून आहे का, जर तसं नाही झालं तर मार्केट ट्रेंड कंटिन्युएशन करतं. त्यासाठी तुम्हाला नॉर्मल एक थेरी सांगतो मी कॅन्डलची, तुम्हाला तर मी बऱ्याच वेळा ही थेरी सांगितले, तरी पण अजून एकदा लक्षात घ्या. या ठिकाणी आता बघा, या ठिकाणी ही समजा कॅन्डल आहे, तुमची कॅन्डल कोणत्याही रेजिस्टन्सला किंवा सपोर्टला असू देत. एक नॉर्मल विचार करा, ज्यावेळेस ही कॅन्डल अशी स्वीप करून खाली येते ना, स्वीप करून, त्यावेळेस तो जो पॉईंट आहे तो एक 70 ते 80% समजायचं तुम्ही की मार्केट रिव्हर्स डिरेक्शनला जाणार आहे. त्याला म्हणतात स्वीप कॅन्डल. आणि हे जर असं वरच्या दिशेला क्लोज झालं ना, असं वरच्या दिशेला रेजिस्टन्स किंवा सपोर्ट पासून, तर त्याला म्हणायचं रन कॅन्डल. मार्केटमध्ये रन कॅन्डल रन म्हणतात त्याला. त्याचा अर्थ असा होतो की तिथून पुढे मार्केट कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये जाऊ शकतं. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा थिअरी आहे ही. ठीक आहे. आता बघा, आता मी तुम्हाला इथे सांगतो मार्केटने काय केलं, या ठिकाणी टॅप केले, या पॉईंटला टॅपिंग केलेलं आहे. टॅपिंग नंतर मी काय सांगितलं, दुसरी कॅन्डल काय व्हायला पाहिजे, डिस्प्लेसमेंट, म्हणजे खालच्या दिशेला दुसरी कॅन्डल जायला पाहिजे. तर आपण याला रेड कलर देऊयात. तिसरी कॅन्डलने काय करायला पाहिजे, किंवा एखाद्या स्विंगने या ठिकाणी परत वरच्या दिशेला रिटेस्टला जायला पाहिजे. म्हणजे सगळे इथले जेवढे पीओ आहेत, कुठे ऑर्डर ब्लॉक वगैरे ह्या कॅन्डलमध्ये कुठेतरी असणार, तो पीओ आहे छोट्या टाइम फ्रेमचे बरं का, म्हणजे 1 तास 2 तास 15 मिनिटं 5 मिनिटं या सगळ्या टाइम फ्रेमचे पीओ असतात ह्या कॅन्डलमध्ये. ते सगळे पीओ घ्यायला ही कॅन्डल जात असते रिटेची. कोणती कॅन्डल, हे बघा ही वाली कॅन्डल, ही कॅन्डल, ह्या जी डिस्प्लेसमेंट झालेली कॅन्डल आहे त्या सगळ्या कॅन्डलचे छोटे टाइम फ्रेमचे पीओ आहे घ्यायला ही रिटेची कॅन्डल वर जात असते. ठीक आहे. आता ह्याला मी काय करू, हिरव्या कलरमध्ये देतो. ऑलराईट. आणि जी चौथी कॅन्डल आहे त्या जर कॅन्डलने एक्सपान्शन दिले असं, ठीक आहे, तर समजायचं की तुम्हाला त्या ठिकाणी मार्केटमध्ये ट्रेंड चेंज झाला किंवा तुमचे बायस हे अपोजिट झालेले आहेत. आता आपण बघूयात काय होते, थोडंसं याला प्ले करूयात आणि समजूयात या ठिकाणी काय होते. त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. आता ही कॅन्डलची थिअरी तुम्हाला लक्षात आली.
आता ज्यावेळेस असं तुमचं मार्किंग तयार होतं, तुमचे सगळे लिक्विडिटी तयार होतात, तुमचे सगळे एफईजी किंवा तुमचे सगळे जेवढे ब्लॉक्स आहेत ते सगळे कळतात तुम्हाला, पीओआय म्हणतो आपण त्याला. त्यानंतर समजायचं की मार्केट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणापासून जो जवळचा पीओआय असेल त्या पीओआयच्या जवळ जायचा प्रयत्न करतं. आता जवळचा कोणता आहे? हा ईपीजी राहिलाय जवळ एकदम, बरोबर का नाही? त्यासोबत लिक्विडिटी कुठली जवळ आहे? तर लिक्विडिटी ही घेतली आहे. काय विचार करा नॉर्मल तुम्ही, लिक्विडिटी कोणती घेतली? ही हायवेची लिक्विडिटी घेतली आहे. आपली थिअरी काय? लिक्विडिटी पासून मार्केट कुठे जातं? पीओआयच्या जवळ. ठीक आहे, लिक्विडिटी घेतली. आता राहिला काय? पीओआय. पीओआय कोणता राहिलाय मित्रांनो? हा एफईजी राहिलाय. आता मार्केट काय करणार? त्या लिक्विडिटी पासून एफईजी पर्यंत यायचा प्रयत्न करणार. कसं येते ते आपण बघूया. चला मी इथे प्ले करतो याला.